नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमच्या काही इच्छा आहेत का? तुम्हाला कोणता नवस बोलायचा आहे का? नवस करायचा आहे का? भरपूर लोकांच्या मनात कोणत्या ना कोणत्या इच्छा असतात, त्यांना नवस करायचा असतो. खास करून स्वामी समर्थांना. जर तुम्हाला सुद्धा श्री स्वामी समर्थांना नवस कसा करावा हा प्रश्न तुमच्या मनात येत असेल किंवा तुम्हाला कोणतीही इच्छा पूर्ण करायची असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे स्वामी समर्थांना नवस कसा बोलावा, नवस कसा करावा आणि आपल्या मनातल्या इच्छा कशा पूर्ण करून घ्याव्यात. तर मित्रांनो, स्वामींना नवस करायचा असेल, नवस बोलायचा असेल तर एकदम सोपी सरळ पद्धत आहे आणि ती आपण घरच्या घरी राहून करू शकतो. तुम्हाला यासाठी खूप मोठे काम किंवा खूप मोठी पूजा करायची गरज नसते. तुम्ही फक्त स्वामी समर्थांसमोर बसायचे. स्वामींचा फोटो, स्वामींची मूर्ती तुमच्या घरात असेलच तर तुम्ही त्या मूर्तीसमोर, त्या फोटोसमोर बसा. दिवा अगरबत्ती लावा, स्वामींसमोर मुजरा करा, त्यांच्या पाया पडा, त्यांना प्रार्थना करा आणि हात जोडून स्वामींकडे बघत तुम्हाला जे बोलायचे, जे हवं आहे, जे संकट, समस्या, ज्या इच्छा आहेत त्या बोला. जो नवस तुम्हाला करायचा आहे तो बोला आणि स्वामींना प्रार्थना करा की हे स्वामी समर्था, माझा हा नवस आहे, हा लवकरात लवकर पूर्ण करा. आणि तुमच्याकडून जे शक्य असेल, जे तुम्ही करू शकत असाल ते तुम्ही स्वामींना बोला की स्वामी, मी तुमच्याकडे अक्कलकोटला येईल जर तुम्ही माझा हा नवस पूर्ण कराल. स्वामी, मी ही गोष्ट सोडून देईल. स्वामी, मी हे करेल. म्हणजे जेही तुम्हाला करावंसं वाटत असेल ते तुम्ही नक्की बोलावं की स्वामी, मी 11 लहान मुलांना, गरिबांना जेवण खाऊ घालेल किंवा मी दान करेल. हा नवस करताना आपल्याला बोलायचं असतं. आणि जेव्हाही किती दिवसात, महिन्यात तुमचा नवस जर पूर्ण झाला तर जे तुम्ही बोलला आहात ते तुम्ही नक्की पूर्ण करा. तर तुमच्यावर कोणतेही संकट, अडचणी येणार नाही. पण जर तुम्ही जे बोलला आहात नवस करताना आणि ते तुम्ही विसरलात तर तुमच्या अडचणी वाढू शकतात. ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा. तर नवस साधा सरळ स्वामींसमोर बसून हात जोडून तुम्हाला बोलायचा असतो. बोलताना जे तुम्ही करू शकत असाल, नवस झाल्यावर ते तुम्ही नक्की बोला की स्वामी, मी हे करेन, मी ते करेन, मी यांना दान करेन, मी गरिबांना जेवण करेन किंवा मी अक्कलकोटला येईल, तुमचे दर्शन घेईल. हे नक्की बोला. तरच तुमचा नवस पूर्ण होईल आणि स्वामींची सेवासुद्धा सुरू ठेवा. तर मित्रांनो, माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.